आपण निर्णय घेतला, कारखान्याच्या वेळेस घेतला, गणेश कारखाना केला, आपण परत सोडून दिला. रावरी कारखाना आपण लढवायला गेलो नाही, यापुढे आपण ठेवलं की आपण कोणाच्याही प्रपंचामध्ये आत घालणार नाही. आपल्याला आपला प्रवरा परिसर आणि प्रवरा परिवार समृद्ध करायचा, त्या एकाच दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत. हे आता त्या 1 महिन्याच्या पूर्ण माझ्या विचाराचं बघितलं, पण हे पण तितकंच करा. आपल्या जर कोणी आडव्या गेलं तर आपण त्याला पण सोडणार नाही. हे धोरण आपण घेतलंय आणि त्या धोरणानुसार आपण चाललो. आम्ही आमचा प्रवरा परिसर आणि आमचा तालुका समृद्ध ठेवण्यासाठी काम करतोय. आम्हाला आमचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम, तुमच्या तालुक्याचा विकास, तुमच्या तालुक्याच्या लोकांचे प्रश्न सोडवा. आमच्या तालुक्याच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही समृद्ध आहोत. आमच्या तालुक्याच्या जनतेच्या आणि मतदार संघाच्या मतदारांचा विश्वास हा साहेबांवर आहे, आमच्यावर. आम्हाला त्यांची काळजी घेऊ. तुम्ही वोट घालायचं काम करू. बऱ्याच महिन्यानंतर मी शांत झालो. परत आता त्याचा आधार घेऊन परत ते सगळं करता आता मला काय पटत नाही. पण त्या कळायला लावलंच होतं. काही लोक भाषण करून जातात, काही लोक इकडे जाऊन भाषण करतात, काही लोक तिकडे जाऊन भाषण करतात, काही लोक म्हणतात असं करून आपलं दंग करतात. काही लोक तरी काही मराठीला गेली तर परत मीडियामध्ये ते वाजत, म्हणून आपल्याला कोणाला मोठे करायचं असते. माझं सगळ्यांना माहिती आहे सल्ला आहे, बाबा तुम्हाला जे जे पद दिले तुमच्या तालुक्यात डोंगर लावा, तालुक्याकडे पहा, इथं वाटोळ होत चाललंय. आमच्यामध्ये शिरायचा प्रयत्न करायची आवश्यकता नाही, कारण की या 2026च्या विधानसभेमध्ये सगळ्यांनी सगळं करून झालं. शेजारच्या इकडून काय मिळालं त्याचा तो तोही घेऊन झाला, संगमनेरवाले तर रोज इकडे येऊन बसले, त्यांनी करून झालंय. आपल्या लोकांच्या अंतर्गत काही लोकांनी आतून गद्दार केले, तेही करून झालं. एवढं सगळं षडयंत्र करून एवढ्या पैशाचा वापर करत देखील आपण 80,000च्या मताधिक्याने विधानसभेमध्ये निवडून, कारण की आपला आधार हे फक्त 2 कार्यकर्ते नाही, आपला आधार असंख्य कार्यकर्ते. तो बंगल्यापासून राहणाऱ्यापासून तर पत्र्याच्या खोलीपर्यंत राहणारा माणूस सुद्धा आपला कार्यकर्ता आहे. हे आपण जपलं म्हणून आपण टिकलो. आपण जर ठराविक 2-3 पुढाऱ्यांच्या बद्दल बसलो असतो, जे काय अगोदरचं राजकारण होतं, तर आपला कार्यक्रम केव्हाच लागला असता. बरोबर सगळ्यांना न्याय दिला. आज मी पाहत असतो राहता आणि सगळे नगर परिषदेत सगळे नगर चेहरे आपण पुकारले, सगळी नगर मुलांना तिकीट दिली, जनतेने निवडून दिली, जनतेने साथ दिली. कारण की जनतेला विश्वास आहे हे सगळे पद, हे सगळे चेहरे, हे एक नाव आहे, पण या नावामागची ताकद ही राधाकृष्ण विखे आहे. आणि म्हणून लोक म्हणतात डॉक्टर याला तरी मी सांगू शकतो, कधीही कडू औषध पचायला वेळ लागतो, पण उपचार चांगला होतो. आणि गोड औषध लगेच घेतलं जातं, पण तरी फरक पडत. तर आपलं औषध हे आपलं म्हणण्यापेक्षा साखर सांगू शकत नाही. डॉक्टर म्हणून या डॉक्टरचं औषध कडूच आहे, पण त्या औषधाचे गुणच येतो हे पण तुम्हाला विसर. लोकांना वाटलं की हे पूर्ण अवघड दिसतंय, वाढून टाकलं. आणि आता जाऊन विचारायचं म्हणतं आपल्याला फक्त उभं राहायची वेळ, आम्ही आता सर्वत्र डिपॉझिट जप्त करणार, या भावनेतून मतदार समोर आले. कारण की आपला स्वार्थ कुठल्या राजकीय सत्ता कोणासाठी नाही. कारण यांचं चेअरमन झालंच पाहिजे, आमदार झालेच पाहिजे, पद मिळालंच पाहिजे. आमदार व्हायचं असतं तर मागच्या 2 महिन्यामध्ये केव्हा झाला असतो. हे जे झालेत नवीन पोरं, जे नवीन झाले आणि जे जे सरकार घेत आहे त्यांना मी सांगू इच्छितो, पदाचा आनंद मर्यादित ठेवला पाहिजे. तुम्ही ज्या पदाचा आनंद आज घेताय हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहेत, हे पण तुम्हाला सांगतो. आमच्या स्वार्थ पदासाठी नाही, आम्हाला सत्कारासाठी पदाची गरज नाही, आम्हाला समाधानासाठी पदाची गरज नाही. आणि नुसतं गावात लोक तरी लोक आत्महत्या घेतात, ही आत्महत्या विखे पाटील परिवाराबद्दल लोकांनी ही आत्महत्या गेल्या 50 वर्षाच्या त्यामध्ये आम्ही कबूल केली. त्यामुळे भारावून जाऊ नका, पण यायला जायला वेळ लागत नाही. मी जिवंत उदाहरण, पण आलं काय आणि गेलं काय किती वेळ लागत नाही. पदाचा मान सन्मान केला पाहिजे, पदाचा मान देता कामा नये, पदाची नगरुळी देता कामा नये. पदाचा मान सन्मान करा,
मिळालेला पदाचा वापर समाज कल्याणासाठी केला तर आनंद आहे. जर त्याचा दुरुपयोग केला तर मग आम्ही आहोतच. काही काही जबाबदाऱ्या परमेश्वराने लिहून दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी आपण जबाबदारी आपण पार पाडली. विधानसभेपासून सुरुवात केली, अजून 5 वर्ष म्हणजे हा विचार करा की मी जर एखाद्या निवडणुकीत उभं राहिलो, मी हा विचार केला की 1 महिन्यामध्ये असा विचार केला, खरं खोटं मला माहिती की माझा एवढा प्रयत्न स्वतःला निवडून येण्यासाठी काँग्रेसचे मी लावतो, त्याच्या 25% प्रयत्नांचा आमदार करू शकतो. हा जास्त मेहनत करायची गरज नाही. किती त्रास घ्यावा. आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो, संघटनेचं काम करतो आणि संघटनेच्या कामामध्ये पक्षवाढीची जबाबदारी जी पक्षाने दिली, महायुती भारतीय जनता पार्टीचं काम आपण चांगल्या पद्धतीने करू. आपण सर्वजण आलात, सगळ्यांच्या मनापासून आभार. अजूनही मी 10-15 दिवस सक्रिय नाही राहणार, अजूनही थोडासा त्रास होतो, पण जुलैच्या ऊन कमी होऊ द्या, मग बाहेर पडतो. तोपर्यंत काय करायचं काम थांबलेलं नाही. सगळ्यांचे काम चालू झाले, सगळ्यांचे काम होतच आहेत. साहेब आहेत, आम्ही आहोत, अध्यक्ष मॅडम असतील, हे सगळे काम येणाऱ्या कालावधीमध्ये होत राहतील. तर मी महिनाभर गायब राहिल्या वगैरे गडबड होत आहे. डॉक्टर फार काळ बाहेर राहिला की मेंदू डॉक्टर फार काळ जर बाहेर राहिला तर जे मेंदू रुग्ण असतात, मनोरुग्ण असतात, ते बाहेर पडायला सुरुवात होतात. आता जेव्हा परत मेंदूचा डॉक्टर कामाला लागेल, सगळ्या मनोरुग्णाचा उपचार सुजयविखे करेल. हा तो शब्द मी तुम्हाला देतो. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.